तर गाईज मी आले आहे, बघू शकता भिंतीहून तर लगेच कळालं सगळ्यांना की मी जुन्या घरी आलेली आहे. आणि मम्मी गेली पार्लरमध्ये, त्यामुळे म्हणलं मी इथं थांबते, थोडंसं जुन्या आठवणी स्पेंड करते. मी बी आले दीदी संग. तर गाई तिथे आली आणि तिने लगेच माझा नंबर घेतला, जे आम्हाला फोन करायला देत जा. आठवण येते का ग माझी? हो, खूप आठवण येते दीदी तुझी. कारण आम्ही रील्स काढायचो खूप खूप यार. वाटतंय पण काय करणार, जो होता है अच्छे के लिए होता है. दीदीला प्रॉब्लेम होती त्याच्याने दीदी गेली इथून. आणि गाय इथं आलं ना, माहितीये लहानपणापासून इथं राहिलेलं होतं, थोडं इमोशनल पण एवढं काही नाही, जाऊ द्या. भैया गेलेला शाळेत. अरे वाव, थांब काय ग कॅमेरा खाली आहे, कर ना खाली, इथं कर ना. त्याची इमेज दिसती गाईस, एकदम क्लिअर नाही दिसत आहे का? हात काढ थांब. हे बघा ह्याची इमेज कशी दिसते, चेंज होत राहती अंधारात अंधारात व्यवस्थित. दाखव. तरी असं आहे. परी पण आठवण काढते माझी. हो, खूप आठवण काढते. परीने खूप पाठीलं होतं तुला. लाईव्ह मध्ये बोलायला येते ती. हा. तर आता इथे मी बसून बोर झाले म्हणून आणि भूक लागली म्हणून सकाळी डायरेक्ट कसे झाले ना, तर काय म्हणते त्याला स्कॉपिटोज खायला आणला. ही आपली पहिली रूम, आणि मला बोर होतं म्हणून ह्याला बोलवून घेतलं मी. 346 minutes later. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल इशिका पुणेकर. स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या व्लॉगमध्ये. आणि आता मी अशीच फिरत आली होते, अशीच मला घरी खूप बोर झालं होतं म्हणून मी फिरत आलते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की. आम्ही आलो आहे रेणुका माता मंदिरामध्ये, आणि खाली इतकं मस्त मंदिर आहे गाईज महादेवाचं, आणि विठ्ठलाची मूर्ती आहे. तर आम्ही गेलो तो भैयाचं युनिफॉर्म म्हणाला, पण युनिफॉर्म काय भेटला नाही. त्यामुळे म्हणलं कुठं जायचं, त्यामुळे आम्ही आलो आहे रेणुका माता मंदिरामध्ये. दान पेटीत टाकलेत आणि हे छान वाटतं ना. वरती बघा किती मस्त आहे. बघा किती छान मंदिर आहे. इकडे ह्यांचं काहीतरी चालू आहे. हे मंदिर किती मस्त आहे ना, आणि खाली पण खूप भारी होतं. खालचा पण व्हिडिओ दाखवते तुम्हाला, किती मस्त आहे यार. रेणुका माता मंदिर.
काय पडतो? हे हे आहे मंदिराच्या बाहेरचं वातावरण. बघू शकता इथं गोमाता कशा आपला उदरनिर्वाह करत आहे आणि कशा पद्धतीने मस्त ह्या वातावरणात रमले आहे. आणि पुढचं वातावरण बघू शकता ही इथे या मंदिराच्या तर गाईस तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर कसा किती छान वाटतं. मंदिरामध्ये आल्यावर मस्त ब्लेसिंग आणि आनंद वातावरण घेऊन आम्ही निघालो पुन्हा घरी. बघू शकता किती छान वातावरण आहे, किती छान मंदिराचा परिसर आहे. पूर्ण एन्जॉय करा, पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. A few moments later. गाईज कुत्रा बघा, कुत्रा. गाईज इट इज कॉल्ड भैयाचा भाऊ. हे आहे भैयाचा भाऊ. बघू शकता किती क्यूट आहे, कारण एकाचा भाऊ म्हटलं क्यूटच असणार ना. तर बघू शकता किती मस्त कुत्रा आहे. आणि त्याचं नाव होतं मॅगी आणि ती त्याची ओनर होती. बघू शकता ते थकलं होतं, ती म्हणत होती की ते थकलं आहे म्हणून ते तसं करतं आहे. तर मम्मीला खूप आवडलं ते कुत्रं, कारण ते शेवटी ते लेकरूच असणार, कारण तो भैयाचा भाऊ होता. कसं बघताय मम्मीकडं, काय चतुर नाम आहे. मॅगी गाईस त्याचं नाव मॅगी, त्याची मालकीण.